मंत्री दत्ता भरणे सध्या आपल्यासोबत आहेत, आपण सोबत चर्चा करू। खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। काय त्या पराभवातून शिकताय तुम्ही? पराभव शेवटी जनतेचा कौल हा मान्य करायचा असतो, तो स्वीकारायचा असतो। त्यात काय चूक झाली, त्यात काय करणं गरजेचं, त्या दुरुस्त्या करून पुढं जायचं असतं। शेवटी काही गोष्टीमध्ये पराभवसुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये काय खूप चांगल्या गोष्टी करायला शिकवतो। त्याप्रमाणे पराभव तसं म्हणता येणार नाही की थोड्या अजून सीट्स पुण्यामध्ये पिंपरी थोड्या वाढायला पाहिजे होत्या। इतर ठिकाणी आम्ही फक्त 2च ठिकाणी आमचा खरं तर फोकस होता, परंतु ठीक आहे, झालं, शेवटी झालं। जनतेचा कौल स्वीकारला पाहिजे, पुणेकरांचा, पिंपरी-चिंचवडकरांचा कौल स्वीकारला पाहिजे। आणि अजितदादा पवार साहेब आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कामाचे नेते म्हणून दादांची ओळख या संपूर्ण राज्याला आहे। आणि निश्चित प्रकारे भविष्यामध्ये पुण्यासाठी, पिंपरी-चिंचवडसाठी किंवा राज्यातल्या महानगरपालिका तिथं काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला जाईल। तुमचे उमेदवार जे आहेत राष्ट्रवादीने त्यांचा आक्षेप घेतला आहे की मतमोजणी केंद्रात काही मशीन बदलले आलेला होता, याच गोष्टीकडे कसं बघता? नाही, या बाबतीमध्ये हे म्हणणं असं माझ्या हे चुकीचं आहे। ठीक आहे, असं करता येत नाही वगैरे हे म्हणणं ह्या म्हणण्याला कोणी दुजोरा देणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी आता जशा महानगरपालिकेमध्ये एकत्रित लढल्या तशा तर जिल्हा परिषदसाठी एकत्रित लढणार का? आता या बाबतीमध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेब आमचे नेते, तो जो काय निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल। शेवटी नेत्यांनी घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांनी मान्य करायचा असतो, त्याप्रमाणे आम्हाला काही गोष्टी मान्य कराव्याच लागतील। आपण बघू शकतोय खरं तर अजित पवार जे जिल्हा परिषद आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील का हा निर्णय ते घेतील, आणि त्यांनी जर निर्णय घेतला तर तो आम्हाला मान्यच करावा लागेल, अशी प्रतिक्रिया जी आहे ती मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।